चला, साहेबांनी एकेकाला आतमध्ये बोलवलंय. का? काय झालं? बोनसचा चेक द्यायचा असेल कदाचित, आहे ना? हो हो, मलाही तसंच वाटतंय. पाटील सर, जोशी मॅम, तुम्ही आधी जा. आज दिवाळी आहे, दिवाळी. थकलेला सगळा बोनस दिलाय. हो रे. अरे 3 वर्षाचा बोनस एकदम मिळेल असं वाटलंच नव्हतं. पाहिलंच का किती दिलदार आहेत माझे 500 करोड. माझ्या नंतर तुझा नंबर. ओके, आले. काय? अरे 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 काय झालेलं आता? ठरल्यापेक्षा जास्ती पैसे दिलेत रे. हा तुमचा चेक. नमस्कार करते हो सर. जरा मन लावून काम करा. मन लागलंय माझं. हा? म्हणजे सर, कामात मन लागलंय माझं. आणि सर, हे द्यायची काहीच गरज नव्हती. आम्ही हे आमचं खर्च समजूनच काम करतो इथे. तुम्हाला घरचं समजूनच बोनस दिलाय आम्ही. वी आर फॅमिली. ऑल द बेस्ट. फॅमिली. थँक्यू सर. थँक्यू सो मच. या. थँक्यू सर. येस येस, ते मला फॅमिली म्हणाले. कदाचित मामांची नाही मी आवडले. आता तर फक्त उनके हा की दे रे. काय बडबडते? त्यात काय झालं? प्लीज सर. हा तुमचा चेक. थँक्यू सर. पैसे जास्त आहेत. ठरलेल्या बोनसच्या रकमेपेक्षा ही रक्कम जास्त आहे. मग मला सरांशी बोलायला पाहिजे. कशाला सांगतेस? तुला नको तर मला दे. हे बघ, माझ्या बोनसची रक्कम ठरलीये, ही जास्त आहे. मी जाऊन बोलते. अगं पण काही गरज आहे का आता हिला सांगायची? हिच्यामुळे आता बाकीच्यांचे पण जास्तीचे पैसे कट करणार. या कमी. सॉरी सर, पण या चेकवर चुकून ठरलेल्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट लिहिली गेली. ती व्याजाची रक्कम. काय झालं, तुमचे 3 वर्षाचे बोनसची अमाऊंट आमच्याकडे होती. ती जर तुम्ही बँकेत ठेवली असती तर जे व्याज मिळालं असतं ती रक्कम आहे. घ्या, चुकून नाहीये. थँक्यू सर. आजोबा काय कमाल आहे या मुलीची. बोनस मिळाला नव्हता तेव्हा बोलली, आता जास्त मिळाला तेव्हाही बोलली. प्रामाणिक मुलगी आहे ती. बाकीचे बोलायला आले नाहीत, ती बोलायला आली. लक्षात येत तुझ्या. तुला बोनस नाही मिळाला? बोनस नाही. का? तुला तुझा बोनस दरवर्षी मिळत होता का? दरवर्षी बोनस मला खरं तर तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना बोनस मिळाला आणि तुलाच नाही. तू सगळ्यांसमोर बोललास, त्याचा राग म्हणून तर घारतोंडे सरांनी तुला बोनस नसेल दिला. माहित नाही. हे चुकीचं आहे. सोड ना.
नाही, आपण बोललं पाहिजे. चल. मी काय सर? कमेन. सर, जरा बोलायचं होतं. सर, सगळ्यांना बोनस मिळाला, यशला नाही मिळाला सर. मग सर, यांना पण बोनस मिळायला हवा ना? मला शिकवता? नाही सर, पण त्यांचं वकीलपत्र घेतलं का तुम्ही? नाही सर, ते एरवी नको तेव्हा तोंड उघडत असतात हे. मग आज का गुब्यासारखे उभे? बोला, मागा बोनस. पण माझ्याकडे नाही आहे, मोठ्या सरांकडे. त्यांना जाऊन विचारायचं यांना बोनस का दिला नाही तर. हा? ओके सर. आपण मोठ्या सरांची जाऊन एकदा बोलू. नाही, मोठ्या सरांकडे नको जाऊया. का? अख्खं सकाळीच ते माझ्यावर एवढे चिडलेले. त्यातून अजून काही त्यांच्या कानावर आलं असेल तर आज नोकरी जायची माझी. एक मिनिट, म्हणजे त्या दिवशी परीच्या बर्थडेला तुम्हाला हेलिकॉप्टरने ड्रॉप केलं होतं म्हणून तर नाही? हे बघ, माझ्यामुळे जर तुला काही प्रॉब्लेम होणार असेल तर मला नाही पटत. आपण जाऊन एकदा. नाही आई, प्लीज मोठ्या सरांकडे नको जाऊया आपण, प्लीज. ठीक आहे, पण मग माझा अर्धा बोनस तू ठेवायचा. कशाला? आता या बाबतीत काही नको बोलूस. चल. काय? चल. नाही, मी म्हणत होतो की ते तुझे बोनसचे पैसे नको मला. ते तुलाही प्रॉब्लेम्स असतील ना, म्हणजे असू शकतात ना, प्रत्येकालाच असतात. डोंट वरी, तू टेंशन नको घेऊस. अपने पास बहुत पैसा. आय नो, पण तरी नको मला. माझ्याकडून उगाच खर्च होतील अगं. त्यापेक्षा मी तुला सांगू का, मला जेव्हा गरज भासेल ना, मी हक्काने मागेन तुझ्याकडे. हा, नक्की? 100%. ओके. एक नंबर आहे. ए नेहा, हे बघ सरांसाठी गिफ्ट. वाव, मस्त ना? हो. सुरेश, जा ना, सर फ्री आहेत का बघ ना. अरे गिफ्ट द्यायला कितीसा वेळ लागणार आहे? आणि मी आहे ना सुरेश, चला. मे बी कमिंग सर? कमेन. अरे बापरे, तुम्ही एकदम सगळे बोनस दिला तरी मोर्चा. नाही सर, तुम्ही आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला आमचा थकलेला बोनस दिला. आम्हालाही तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं. अरे बापरे, मला? सर, आमच्याकडून तुम्हाला गिफ्ट. अरे वा, थँक्यू. सर, एक रिक्वेस्ट होती सर. काय? सर, बोनस मिळाल्यामुळे सगळेजण खुश आहेत आणि सगळ्यांनी म्हणून लंचला बाहेर जाण्यात प्लॅन केलाय. जाऊ का सर? तुम्ही जाऊ शकता, मजा करा. समीर सर, तुम्ही पण या ना आमच्या सोबत. सर, चला ना तुम्ही पण. नाही सर, तुम्ही पण या ना प्लीज. तुम्ही तर यायलाच हवं सर. नाही, मी कशाला. तुम्ही सगळे जा आणि एन्जॉय करा. हाय सर, आम्हा एम्प्लॉईजचं तुमच्यावर एवढं प्रेम आहे सर, ते प्लीज असं डांबलू नका सर. हो ना सर, प्लीज 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 या. हो सर, तुम्ही आलात तर खरंच आवडेल आम्हाला. हो सर, हो सर, हो सर. ठीक आहे, तर एवढा आग्रह करतात तर जा तू त्यांच्यावर. ठीक आहे आजोबा, सगळेच आग्रह करतायत तर मी येतो जाऊन. वाव.
जरा बऱ्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया. समीर सर पण येत आहेत ना. अगं ये नेहा, आवर ना लवकर. अगं तुम्ही जा, मी डबा आणलाय. आम्ही पण डबा आणलाय. आणि यार हे बोनसचं सरप्राईज होतं यार. तू एक काम कर, तू डबा घे आणि तिकडे खा. हा, आणि आता काही असं नको तसं नको करू नको. तू चल ग लवकर. हे चला चला निघूया. चल. अगं समीर तर गेले. तू चल ना यार, मला त्यांच्या शेजारी बसायचंय जेवायला. तू पळ, मी आले. तू ये. हा बाय. चल, तू नाही येतेस? नाही, माझ्या फ्रेंडनी खास माझ्यासाठी टिफिन दिलाय. हा टिफिन भरताना माझ्या फ्रेंडनी माझा विचार केला असता ना, पण मी त्याचा विचार नको करायला. विनय, तू का नाही गेली? जा ना. तुझी फ्रेंड माझीही कोणी आहे ना, आणि तिचा फ्रेंड असा एकटा जेवत असेल हे तिला नाही आवडणार. आपण इथेच करू बोनसची पार्टी. ओके. वाव, परीने केली. काय झालं? खा ना. त्याने बघितलं का आपल्याला? माहित नाही, आणि बघितलं असेल तरी काय झालं? आपण थोडी ना काही चुकीचं करतो. ते आहेच. खा. खातो. हो, कशाला उगीच नसते उद्योग करताय? माझं काम उगीच वाढवून ठेवू नका. अरे तुझं काम कमी व्हावं म्हणून हे वॉशिंग मशीन बनवते ना मी. हा, माझ्या कामाची तुला कसली किंमतच नाही. हो, किंमत नाही म्हणे. उगीच लाखाचे 12,000 करणार. असू द्या हो काकू. काकू नमस्कार. काय ग अचानक? काल माझा बोनस झाला. अरे वा, ये. देवा, बरं झालं रे बाबा. आता तुझ्या कर्जाचा भार हलका होईल. घराचं कर्ज पण फेडून टाकणे. हा, एवढं सोपं नाही हो काकू. डोंगरा एवढं कर्ज आहे. ठीक आहे, तसा थोडाफार हातभार लागेल. बघू. चल. आता हे मशीन जर चाललं नाही ना तर नाव बदलून दे मी. हो का? सांगा बरं, काय नाव आहे तुमचं? हे आपलं हे काय? बघा, तुमचं स्वतःचं नाव सुद्धा तुमच्या लक्षात नाहीये. अरे नावात काय आहे? असं कोणीच असं म्हटलंय? हा, कुणी म्हटलंय? अरे दे, तू उगाच मला बोलण्यात गुंतवू नकोस. मला काम करू दे. अर्थात तुला काय डोंबल कळणार म्हणा इंजिनिअरिंग मधलं. पाहिलंच ना नेहा, आजकाल हे नवीनच सुरू झालंय. साध्या साध्या गोष्टी सुद्धा विसरायला लागलेत ग हे. मला खूप काळजी वाटते, टेन्शन आलंय. काकू, त्यांना पण तुमची काळजी वाटते म्हणून तर ते हे सगळं करतात.
तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. अहो काका, चालू ठेवा तुमच्या मशीनचं काम. येस. आणि नाही चालली तर आपण नवीन आणू. अपने पास बहुत पैसा है. येस. आणि काकू, आज जेवणाचं काही करू नका. रात्री माझ्या घरी यायचंय जेवायला. मी पावभाजी करणार आहे. बरोबर. आज का अचानक? बोनस मिळालाय, पार्टी तो बनतीये. अरे म्हणजे काय, झालीच पाहिजे. रेडी? येस. अरे देवा, काका, हो काय झालं काका? शॉक लागला? नाही, अहो काय झालं? काही नाही, मी ठीक आहे. दिवसा तारे चमकले असतील डोळ्यासमोर. आहे का? तरी मी सांगत होते तुम्हाला असले उपद्व्याप करू नका. मी ठीक आहे का? अरे बापरे, फ्यूज उडला वाटतं. अहो आता कृपा करून गप्प बसा इथे. आणखीन उद्योग नकोत. काका बरं वाटतंय ना तुम्हाला? हो ठीक आहे. काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी जाता जाता इलेक्ट्रिशियनला पाठवते, तो सगळं करून देईल. हो तू निघ, तुला उगीच उशीर नको. काका काळजी घ्या. काकू आज संध्याकाळी पावभाजी लक्षात ठेवा. आणि ढमे हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू हेलिकॉप्टरसाठी हट्ट केला ना म्हणून. ए तिला उगीच बोलू नको. पिल्लू येते माझं. मी येते. हा बाय बाळा. बाय. काळजी घे. येते हा काकू. काका काकू माझ्यासाठी, परीसाठी इतकं करतात. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. किती झाले? अरे बाप रे नेहा, आता ही 100 प्रश्न विचारणार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर आता यश होता ना तुमच्यासोबत? होता, आहे की. यश, अरे ये ना बाहेर. अरे ये, ऑफिस आले, लक्ष कुठे तुझं? अरे नेहा ये रे. कमाल झाली. हो ना, झोपला होता गाडीत. हाय नेहा. बस स्टॉप वरती उभा होता बिचारा. मी त्याला म्हणलो बस गाडीत, मी तुला लिफ्ट देतो. हो 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 ना. थँक्यू सो मच सर, यू आर रिअली व्हेरी काइंड. आणि एसी चालू होतं ना गाडीत, डोळा कधी लागला. सॉरी सर. सर ह्याचं जाऊ द्या, पण सर खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप करता हो. म्हणजे तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना बोनस मिळाला. आणि सर खरंच आम्ही एम्प्लॉई सगळे खूप खुश होत सर. नाही, हे सगळं तुमच्यामुळे झालं मिस स्नेहा. माझ्यामुळे? येस, आय मीन इट. त्या दिवशी तुम्ही ते बोनस विषयीचं सत्य सगळ्यांसमोर मांडलं, त्याच्यामुळे कंपनीचा आणि बाकी एम्प्लॉईजचा खूप फायदा झाला. तुमच्यासारखे एम्प्लॉईज खरं तर कंपनीचे ऍसेट असतात. सिरियसली, तुम्ही नेहमी खरं बोलता हे मला आणि माझ्या आजोबांना फार आवडलं. सो ऑल द बेस्ट अँड गुड लक. थँक्यू सर. चला सर. चल चल, नाही तर लेट मार्क लागेल. चल. एक मिनिट. त्यांना खोटं सांगितलं गेलं. काय खोटं सांगितलं गेलं? मी सरांशी खोटं बोलले आणि सर किती चांगले आहेत. आपण सरांना सांगितलं पाहिजे. नाही, पण तू नेमकं काय खरं सांगणार आहेस? तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सांगायला हवं. चल लवकर. नेहा, ही माझ्याबद्दल काय खरं सांगणार आहे? आणि समीरला?